आपण बघत आहात लोकशाही 18 न्यूज, आवाज जनतेचा। वाघदेवतेच्या पूजेने सुरू होते आदिवासींची दिवाळी। मोहबारी येथे आदिवासी रूढी परंपरेनुसार वाघबारस साजरी। कळवण तालुका हा आदिवासी बहुल भाग असल्याने या भागातील आदिवासी बांधवांकडून आपली परंपरा असलेल्या वाघबारस कार्यक्रम उत्साहात साजरा। दरवर्षी आदिवासी रूढी परंपरेनुसार दिवाळीची सुरुवातच वाघदेवतेची पूजा वसुबारसने केली जाते। तालुक्यासह मोहबारी, भारडमो, करंभाळा, पाटगण, पिंपळे खुर्द, धारडे, टागबारी सह कळवण तालुक्यातील सर्व गावांच्या हद्दीवर वाघदेवतेच्या नावाने जणू भव्य यात्राच भरते। वसुबारस म्हणजे आदिवासींच्या वाघबारशीच्या दिवशी गुरे चारणारे गुराखी बाळदी नेहमीप्रमाणे गायी चारण्यासाठी जंगलात जातात। या दिवशी सर्व गुराखी उपवास करतात। सर्व ग्रामस्थ गावाच्या सीमेवर असलेल्या वाघदेवाजवळ जमा होतात। आदिवासी परंपरेनुसार प्रत्येक गावाच्या सीमेवर वाघदेवाच्या मूर्तीची दगडावर चिऱ्यावर स्थापना केलेली आढळते। याला वाघदेवाची चिरा किंवा पाटली असे संबोधले जाते। या वाघदेवाच्या पाटलीवर चंद्रसूर्य, नागदेव, वाघदेव, मोर आदी चित्र कोरलेली असतात। वाघदेवाला या दिवशी प्रथमतः शेंदूर लावला जातो। दिवाळीच्या हंगामात शेतातील येणारे नवीन पिके म्हणजे नागली, कणसरा, भात, बाजरी, वरई, उडीद, झेंडू आदी पिकांची कणसे वाहिली जातात। गावाच्या प्रथेनुसार भगतामार्फत तांदूळ, उडदाच्या पुंजा टाकून पूजा अर्चा केली जाते। वाघदेवाच्या पूजेचा उद्देश एकच की आदिवासी व त्यांचे गुरेढोरे यांचे वन्य प्राण्यांपासून रक्षण व्हावे। रानातून गायी घरी येतात तेव्हा गायींची व गुराख्यांची पूजा करतात। वाघबारशीच्या दिवसापासून लक्ष्मीपूजनापर्यंत आदिवासी गुराखी रोज रात्री गावात व परिसरातील आदिवासी खेड्यात गाई लक्ष्मीच्या नावाने धिंडवडी मागतात। घरात व गाईच्या गोठ्यात गोमूत्र शिंपडून घर पवित्र केले जाते। या 5 दिवसात लक्ष्मी गाईच्या रूपाने घरात येते अशी श्रद्धा आहे। गुराखी धिंडवडीचे गाणे गाताना कोणत्याही वाद्याचा वापर करीत नाही। अगदी एका तालासुरात फक्त मुखानेच गाय, बैल, जंगलातील नागदेव, वाघदेव वगैरेचा गीतातून उद्धार करून धिंडवडी मागितली जाते। आदिवासी स्त्रिया ओवाळतात आणि दिव्यासाठी गोडे तेल वाहतात। सुपाने, नागली, भात, तांदूळ, बाजरी यांचे इरा म्हणजे दक्षिणा देतात। डोंगर दऱ्यात राहणारा आदिवासी म्हटला की निसर्गपूजक, पापभीरू, दैववादी, अत्यंत भोळा आणि प्रामाणिक म्हणून त्याची ओळख आजही टिकून आहे। अशा प्रकारे वाघबारस हे सण उत्सव खूप महत्त्वाचे व अत्यंत निष्ठेने उत्सव साजरा करीत असतात। प्रतिनिधी शाहू चव्हाण।